नमस्ते माहूरकर. माहूर तालुक्यातील सिंदखेड ग्रामीण रुग्णालयात वीज बिल न भरल्यामुळे 8 दिवसापासून वीज पुरवठा खंडित झाल्याने रुग्णांना अंधारात उपचार घ्यावे लागत आहेत. तसेच रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्ण व नातेवाईकांचे मोठे हाल होत आहेत. या गंभीर प्रकारामुळे आरोग्य विभागाच्या दुर्लक्षावर तीव्र टीका होत आहे. या प्रकरणी स्थानिक शिवसैनिक पिंटू आशीर्वाद पाटील यांनी आरोग्य प्रशासनाकडे तक्रार नोंदवली आहे. सिंदखेड ग्रामीण रुग्णालयावर परिसरातील अनेक गावातील नागरिक अवलंबून असून गर्भवती महिला, वृद्ध नागरिक, लहान मुले तसेच आपत्कालीन रुग्ण येथे उपचारासाठी येतात. मात्र वीज नसल्यामुळे रात्रीच्या वेळी उपचार करणे कठीण झाले असून रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी पुरवठा बंद असल्यामुळे रुग्णालयातील स्वच्छता व्यवस्था कोलमडली असून औषध सेवन व रुग्णांच्या दैनंदिन गरजांवरही परिणाम होत आहे. वेळेवर वीज बिल न भरल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच बोंडगव्हाण या उपकेंद्रावर अजूनपर्यंत डॉक्टरची नियुक्ती झाली नाही, याला कारणीभूत कोण असा प्रश्न त्यांनी केला. शासन लाखो करोड रुपये खर्च आरोग्यावर करतो, पण एवढं दुर्लक्ष कसे काय होऊ शकते? प्रकरणी तात्काळ दखल घेऊन वीज पुरवठा व पाणी सुविधा सुरू कराव्यात अशी मागणी स्थानिक शिवसैनिक पिंटू आशीर्वाद पाटील व ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. जे अधिकारी जिम्मेदार असतील त्याचे तात्काळ निलंबन झाले पाहिजे आणि अशी गैरसोय माहूर तालुक्यात झाल्यास आरोग्यमंत्री प्रकाशराव आबिटकर, शिवसेना कॅबिनेट मंत्री यांचेकडे ते तक्रार करणार असे त्यांनी सांगितले. निवेदन लेखी स्वरूपात मेघना कावळी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, नांदेड मार्फत आरोग्य विभागाकडे दिले.